रसिकाओ नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमातील सहभागी जे धन्वंतरी आहेत, मुद्दाम मी धन्वंतरी म्हटलं कारण वैद्यकीय व्यवसायामध्ये गेली 50 वर्ष सांगलीमध्ये ते रुग्णांची सेवा करत आहेत. त्याचबरोबर एक ज्येष्ठ रंगकर्मी आहेत, उत्तम कवी आहेत, गीतकार आहेत. अशा अनेक पैलूंनी युक्त असं व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमात सहभागी आहे. तर डॉक्टर विलास कुलकर्णी असं त्यांचं नाव. डॉक्टर साहेब, आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. वैद्यक व्यवसायामध्ये आपण गेली 50 वर्ष कार्यरत आहात. खरं म्हणजे रुग्णांची सेवा करणं किंवा एकूणच हा जो व्यवसाय आहे तुमचा, त्याच्यामध्ये खूप मानसिक ताण किंवा अशा अनेक गोष्टी होण्याची शक्यता असते. पण त्याचबरोबर आपण एक कलाकार आहात. ह्या दोन्हीची सांगड कशी घातली गेली किंवा याची सगळी सुरुवात कशी झाली, या सगळ्या गोष्टी आम्हाला या मुलाखतीद्वारे जाणून घ्यायच्या आहेत. बरं. तेव्हा आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या बातचीतीला. तर सुरुवातीलाच मी आपल्याला असं विचारेन की वैद्यकीय व्यवसाय आपण खूप वर्ष करता आहात, तर याची सुरुवात कशा पद्धतीने झाली किंवा आपलं एकूणच बालपण, शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. बालपण म्हणाल तर वडील माझे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सर्कल ऑफिसर होते. बरं, सांगलीमध्येच? हा, सांगली जिल्ह्यामध्ये. हां. त्यामुळं विंचवाचं बिराड पाठीवरती याप्रमाणे ते जिथं जातील तिथं आमची शाळा. बरोबर. म्हणजे शालेय शिक्षण म्हणाल तर खरसुंडी, करगणी, आटपाडी, विटा, जत या भागामध्ये झालेलं. पण जिथं वडिलांची बदली होईल तिकडे आम्ही जायचो. बरोबर. 5वी ते 8वी तासगाव हायस्कूलला होतो. बरं. 8वी ते 10वी मी जत हायस्कूलला होतो, रामराव विद्या मंदिरला. अच्छा आणि त्यानंतर मग परत सिटी हायस्कूलला आलो. अच्छा. आणि मग 68ला मी सिटी SSC पास झाल्यानंतर विलिंडला 2 वर्ष. हां. आणि त्यानंतर मग आमच्या सातारचं मिश्र वैद्यक आहे, ॲलोपॅथी आणि आयुर्वेद कॉलेज, आर्यांगल वैद्यक महाविद्यालय हो. म्हणून, तिथे 4.5 वर्ष महाविद्यालयीन शिक्षण झालं. वा. वैद्यकीय शिक्षणच घ्यायचं असं हे ठरवलेलं होतं? हा, त्याची एक गंमतच आहे. हां. मी ज्यावेळी इथून जतला शाळेत गेलो हां. 8वी मध्ये, तर तिथं तुम्हाला काय व्हायचं आहे असा प्रश्न विचारला गेला आणि ते लिहून द्या असं होतं. तर त्यावेळी मला इंजिनिअरिंगचं स्पेलिंग येत नव्हतं आणि डॉक्टरचं स्पेलिंग सोपं असल्यामुळं मी सांगितलं आय विल बी अ डॉक्टर. बरं. तक फॅक्टर आहे तो. आणि नंतर मला डॉक्टरांचंच वेड लागलं आणि त्या क्षेत्रामध्ये कसून अभ्यास करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवाधर्म स्वीकारण्याचं काम मला करायचं होतं आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली. वा वा वा. त्यामुळे तो आनंद आयुष्यभर घेतोय. नक्कीच. नक्की. आणि वैद्यकीय शिक्षण घेऊन तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा खरंच रुग्णसेवा करायला लागलात समाजामध्ये येऊन, त्याही घटनेला आता 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाली. एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक प्रकारचे पेशंट आपल्या हाताखालनं गेलेले आहेत. हे सगळं करत असताना एक डॉक्टरची मानसिकता याविषयी थोडंसं आपण बोलूया, कारण खूप पेशंटली काम करावं लागतं. मुख्यत्वे करून प्रॅक्टिसला सुरुवात आम्ही केली त्यावेळी इन्व्हेस्टिगेशन हा भाग फार कमी होता. बरं. क्लिनिकल नॉलेज हे आम्हाला जास्त प्रमाणात दिलं गेलं, बरं. सगळ्याच शिक्षकांनी, प्रोफेसरनी. आणि क्लिनिकल जजमेंटवरती प्रॅक्टिस करणं हा आनंद अत्यंत वेगळा आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन्स करून त्याप्रमाणे बुक पिक्चर प्रमाणे जाणं हा भाग वेगळा आहे. अजूनही आम्ही आजपर्यंत क्लिनिकल प्रॅक्टिसला जास्त महत्त्व देतो. अनवॉन्टेड इन्व्हेस्टिगेशन्स तर केलीच जात नाहीत. ॲब्सोल्युटली इंडिकेटेड असतील तर, किंवा मेडिकल लिगल असेल तर, किंवा पेशंटने इन्सिस्ट केलं तरच इन्व्हेस्टिगेशन्स करतो. अदरवाईज मी माझं प्रॅक्टिस तरी क्लिनिकल प्रॅक्टिस म्हणूनच करतो. आणि लोकांना माहिती आहे की इथं आलं की बरं होतं, ते बाकीचं काहीच विचारत नाहीत. एक काय होतं की अनेक वर्ष जाऊन ते एक विश्वास निर्माण झालेला असतो आणि तोच सगळ्यात याचा पाया आहे असं मला वाटतं की पेशंट आणि डॉक्टर मधला विश्वास. नाही, पेशंट डॉक्टर रिलेशनशिप इज द मोस्ट सिरियस पार्ट ऑफ द प्रॅक्टिस रादर. बरोबर. पेशंट डॉक्टर रिलेशनशिप हे फार मोठा भाग आहे. माझ्या आता प्रॅक्टिसमध्ये पणतूपासून पणजोबापर्यंत 4 पिढ्या येत आहेत आणि पहिल्या दिवशी असलेला पेशंटही माझ्याकडे आज तसाच आहे. ती फॅमिली माझ्याकडे तशीच आहे. हा माझा आनंदाचा भाग. राजेशही प्रॅक्टिस केलं, कुठलाही ब्लेम नाही आणि अजूनही लोकांचा विश्वास. 50 वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली तो काळ आणि आत्ताचा काळ, बरीच स्थित्यंतर आली, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आणि बऱ्याच गोष्टी आता या तुमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये घडत आहेत. तर प्रॅक्टिस करताना तुम्हाला यात काही काही वेगवेगळे अनुभव येत गेले आजपर्यंत? नाही, सगळ्यात मोठा अनुभव म्हणून पेशंट ज्यावेळी आपलं शरीर आम्हाला तपासायला देतो त्यावेळी तो प्रत्येक गोष्ट नवीन शिकून जातो. बरं. बुक पिक्चर सोडून.
पुस्तकामध्ये सांगितलेले सायन्स सिम्पटम्स हा भाग वेगळा आहे, बरोबर. पण आलेला प्रत्येक पेशंट नवीन काहीतरी शिकून जातो. आजार एक असतो, प्रेझेंटिंग सिम्पटम दुसरे असतात. हं. हे फक्त प्रॅक्टिसमधनंच जमतं. बरं. तुम्ही जेवढे पेशंट बघाल हं. तेवढा त्याचा अनुभव तुम्हाला जास्त येत बरोबर आहे. राहतो. पण नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा होत नाही असं नाही, हं. होतोच. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीचा आधार घ्यायचा आहे, पण ते ॲब्सोल्यूट गरज असेल तरच घ्यायचं आहे. हं. अदरवाईज क्लिनिकल जजमेंट प्रॅक्टिस चांगलं चालू शकतं. वा. या सगळ्या एकूणच तुमच्या ज्या रुग्णसेवेच्या दरम्यान तुमचा जो बाकीचा बायोडेटा आहे, ज्याच्यामध्ये रंगकर्मी आहात, कवी आहात, गीतकार आहात, संगीतकार आहात, हे सगळं वेगळा व्यवसाय आहे. हो. कारण तुम्ही ते व्यवसाय म्हणून पण स्वीकारलेला आहे. हो. तर हे सगळं सुरुवात कशी झाली, किंवा एकूण एक कलाकार म्हणून घडणं जे असतं की नाही, हं. त्याची सुरुवात कशी झाली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांशी एक्सपोजर जास्त असल्या कारणाने हां. येणारा प्रत्येक माणसाकडं काय वैशिष्ट्य आहेत ही बघून ती मी काढून घ्यायचो. बरं. त्याचे एक स्पेसिफिक लकबी हो, हो, असतील, हो. बोलण्याची एक स्टाईल असेल किंवा अशा पद्धतीच्या त्याच्या ज्या काही वकबी असतील हो. त्या सगळ्या मी आत्मसात करायचा मॅक्झिमम प्रयत्न करत गेलो. ऑब्झर्वेशन. वा. नंतर त्या लोकांची हिस्ट्री हां. ही कुठेतरी मांडावी असे वाटल्या कारणाने मग कथा झाल्या, बरं. काही सेंटिमेंटल टचिंग काही घटना घडत गेल्या, त्यानंतर त्याच्यावरती कविता झाल्या बरं. आणि मग एक लिहिण्याचा छंद लागला. अच्छा. आणि त्यामुळं मग मी लिहित राहिलो, कथाही लिहित राहिलो, एखादे प्रसंग लिहित राहिलो, कविताही लिहित राहिलो, चित्रपटांसाठी गाणीही होत गेली. हं. फक्त आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आत्तासारखं आधी म्युझिक आणि नंतर गाणं असं नव्हतं. हं. गाणं आम्ही लिहायचो हां. आणि ते गाण्यावरती म्युझिक नंतर दिलं जायचं. बरोबर. ही आनंदाची गोष्ट होती. हं. हं. आता तुम्ही लय दिल्यानंतर शब्द लिहा म्हणणं फार अवघड आहे. कवी बाजूला राहतो, बरोबर. भावना बाजूला जातात आणि फक्त मांडणी होती वृत्तामध्ये किंवा यमकामध्ये. बरं. मग हे सगळं शालेय जीवनापासून याची सुरुवात नाही झाली? आहे, हं. शालेय जीवनापासून पण सुरुवात आहे. काय आठवण आहेत त्या? तर त्या रंगभूमीवरचा पहिला दिवस म्हटलात हां. किंवा पहिला क्षण किंवा पहिल्यांदा ज्या दिवशी रंगभूमीवरती गेलो, मी जत हायस्कूलला असताना साधारणपणे 66-67 गोष्ट आहे. बरं. मग चेहऱ्याला पहिला रंग लावला तो दिवस. पहिला रंग लावला तो दिवस. बरं. तिथं पुंगीवाला म्हणून नाटक, आमचं मराठा मंदिरची संस्था जत हायस्कूल, हं. मुंबईला मराठा मंदिर थिएटरला त्या एकांकिका स्पर्धा झाल्या. बरं. पुंगीवाला एकांकिका त्यावेळी बसवली होती. माझं त्यात काम सिद्धबा महाराचं काम होतं. हं. गावातले हं. गावकरी त्यापैकी एक सिद्धबा महार म्हणून काम होतं. इथं प्रॅक्टिस करताना किंवा रंगीत तालीम करताना रंग चांगला लावलेला तोंडाला, हं. गोरंगोमटं केलेलं, कपडे नवीन होते, बंडी नवीन होती, धोतर नवीन होतं. आणि नंतर आम्ही मुंबईला गेलो प्रयोग सादर करायच्या आधी. बरं. तिथं डायरेक्टर वेगळे आले, हां. त्यांनी आमच्याकडनं आणखीन काही बदल करून घेतले आणि नंतर थिएटरला एकांकिका सुरू व्हायच्या आधी मेकअपला बसवलं आम्हाला. तर गर्दी तिथं शाळेची मुलं एकांकिका वगैरे मेकअप करताना समोर आरसा नव्हता, बरं. त्यांनी मला मेकअप केला हं. आणि झालाय म्हटले मेकअप, बाजूला व्हा. मी बाजूला उभा राहिलो. बरं. त्यांनी आणखीन काहीतरी काळे रंग काढले, माझ्या कपड्याने काळे फासले सगळे, बंडी पांढरी स्वच्छ होती त्याला काळे फासलं आणि हा झालं म्हटलं आता बघा तुम्हाला बघायचं असलं. आरशासमोर उभा राहिलो हां. आणि मला रडच यायला लागलं, कारण माझं तोंडही काळं केलेलं, असं मी लोकांच्या समोर जाणार. हां. हां. मला गंमत म्हणजे त्या वयात तुम्हाला असं वेगळंच वेगळं वाटलं मला, वाटलं. म्हणजे मी काय करत होतो आणि इथं आल्यावर मला काय केलंय. बरं. तर त्यावेळी डायरेक्टरनी बोलून सांगितलं बाजूला की तुम्ही काम चांगलं करतोस, तुझं काम निश्चित चांगलं होणार आहे, बरं. पण मला माझं काम करायला पाहिजे, तू जसा आहेस तसा दिसला पाहिजेस, हं. हं. म्हणून हे सगळं केलेलं आहे. तुझे कपडे स्वच्छ असणार नाहीत, हो. तू गोरा असणार नाहीस, तर ते मला दाखवलं पाहिजे. आणि गंमत म्हणजे असं की मला ते कळलं, हां. आय गॉट इट. हं. आणि मी पहिल्यापेक्षा उत्साहाने ते काम केलं आणि मला त्यावेळी मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते, त्यांच्या हस्ते वैयक्तिक अभिनयाचं दुसरं पारितोषिक मिळालं. वाह! तर त्या दिवशीपासून ही शिकवण सुरू झाली की गुरु म्हणाल तर हे नाटकात काम करताना मॉर्फॉलॉजी अत्यंत महत्वाची आहे कॅरेक्टरची. ते कॅरेक्टर दिसलं पाहिजे ते ना. कॅरेक्टर तसं दिसलं पाहिजे. बरोबर आहे. हे तिथून अशी सुरुवात होत गेली सगळी. कारण तो आपला परकाय प्रवेशच असतो, हा, पण तो बाह्य रूपात सुद्धा दिसला पाहिजे. दिसला पाहिजे. त्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना अरँगला 4 वर्ष अखिल भारतीय विद्यापीठाची नाटकं व्हायची, एकांकिका स्पर्धा व्हायच्या. हां. 4ही वर्षे फिरती ढाल आमच्याकडे होती. बरं. वाह! मंकी पॉइंट, एकावल्या रात्री, लाल गुलाबाची भेट रत्नाकर मतकरींची, हं. त्या एकांकिका केलेल्या. आणि 71 साली साधारणपणे मला वाटतंय हां. दुष्काळ होता. हं. आग्र्याहून सुटकामध्ये मी औरंगजेबचं काम केलं बरं. 71 साली तरुण असताना. अच्छा. डिस्ट्रिक्ट पब्लिसिटी ऑफिसर भिडे म्हणून होते, त्यांनी ते नाटक बसवलं होतं. हां. कारण ते नाटक बसवणं आणि सादर करणं हा फार खर्चाचं काम होतं
ड्रेपरी बिपरी सगळी बर आग्राहून हो सुटका म्हणजे तुम्हाला हो कल्पना हो आलीच की. तर त्यावेळी त्याचे आम्ही 12-15 प्रयोग केले बर आणि त्यातनं वर्गणी करत जी जमा झाले पैसे ते 51,000 कलेक्टरला आम्ही दुष्काळ निधीसाठी दिले. वा त्यात औरंगजेबचं काम करताना एक अत्यंत गमतीशीर गोष्ट व्हायची. हम्म. जसं हे झालं असंच हां हां दुसऱ्या अंकात पडदा पडल्यानंतर लोक औरंगजेब कुठे आहेत म्हणून आत घुसले. बर शुगर फॅक्टरीवरचे वर हम्म, लोक. हम्म. आमचे डायरेक्टर कोपऱ्यात उभे होते. ती माणसं गेली मला म्हणून हां भेटून. तर मला नंतर त्यांनी बोलावलं. फार शहाणपणा करू नकोस. नाटक शिवाजीच्या जीवनावरती आहे. जरा बेतानी बर आहे. बर अर्थात ती माझ्या अभिनयासाठी बक्षिसाची थापच होती हम्म. पाठीवरती पडलेली. पण म्हणजे अशा घटना घडत गेल्या वा वा नाटकात. म्हणजे वा अशी नाटकं. मग नंतर कॉलेज संपल्यानंतर मी इथं आलो होतो. हम्म, तेव्हा सुद्धा इथं आल्याबरोबर मला पहिल्या नाटकात काम मिळालं 76 साली. हम्म, मुकुंद फडणीस होता. हम्म. अरुण नाईक होता. नवरा म्हणूनही आपला म्हणून हो नाटक म्युन्सिपाल्टीतर्फे काहीतरी केलं होतं. त्याच्यामध्ये मग वा चित्रे म्हणून भूमिका होती, विचित्र भूमिका होती. बर त्याच्यात काही लघवी असायच्या. त्या लघवी तिथं वापरल्या गेल्या आणि त्यावेळी मग मी सांगलीमध्ये मग या ग्रुपमध्येच मिसळला जॉईन गेलो झाला ना. हो म्हणजे भावनाट्य मंदिरच्या म्हणा किंवा ह्याच्या. कारण एक बोटे होते त्यावेळी. हम्म. विलास गुप्ते होते. बर बर अरुण पाटील बर पण मला दिग्दर्शक म्हणून लावले. वा वा हुशार माणूस होता तो. तर अशा निरनिराळ्या गोष्टी होत गेल्या. बर रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. एकांकिका स्पर्धा किंवा त्याच्यापूर्वी तुम्ही शालेय नाट्य किंवा बालनाट्य स्पर्धेत काम केलं. त्याच्यानंतर जेव्हा पूर्ण लांबीचं एखादं नाटक करण्याची वेळ आली, हं. त्याचा अनुभव कसा होता तुमचा? त्याचा चान्स मला आमच्या IMA मध्ये जास्त प्रमाणात हां मिळाला. इंडियन मेडिकल असोसिएशन सांगलीला ब्रँच आहे हो डॉक्टरांची. त्याचीच एक सिस्टर कन्सर्न म्हणून ब्रँच जनरल प्रॅक्टिशनर फोरम म्हणून पण आहे. जनरल प्रॅक्टिशनर फोरममध्ये मी संस्थापक सदस्य, सेक्रेटरी, व्हाईस चेअरमन, चेअरमन आणि नंतर ट्रस्टी म्हणून एक सगळी कामं केली. हां हां तर IMAच्या संदर्भात आम्हाला नाटक करायला उत्साह मिळाला. हं. खर्च IMA द्यायची आणि चांगली नाटकं आम्ही बसवली. जवळजवळ 15 ते 20 नाटकं आम्ही हो IMAची केली. प्रत्येक वर्षी करायचो. हं. त्याच्यामध्ये मला मध्यवर्ती भूमिका करायचा चान्स मिळाला. दिग्दर्शनही करायला मिळालं. नेपथ्यही करायला मिळालं. आणखीन दयानंद नाईक सारख्या मित्राचा दिग्दर्शक म्हणून पण उपयोग झाला. त्याच्याबरोबर थांबूनही मला काही शिकायला मिळालं. बरोबर या सगळ्या गोष्टी अशा इतक्या चांगल्या होत गेल्या की आमची नाटकं झाल्यानंतर पेपरला प्रोफेशनल नाटकापेक्षा चांगलं नाटक झालं अशा प्रतिक्रिया हं. प्रत्येक प्रयोगाच्या आलेल्या आम्ही हो जपून ठेवलेल्या आहेत वा वा आत्तापर्यंत. मध्यवर्ती भूमिका करताना फार हं. मोठा भाग असतो. हं. सगळं नाटक समोर असायला लागतं. हो आपल्या पात्राचा, आपल्या कॅरेक्टरचा विचार करून चालत नाहीये. केव्हाही कोणीही आडलं तर ते नाटक ओढून नेणं हा जो प्रकार आहे, हा मध्यवर्ती भूमिकेला फार प्रमाणात करावा हं. लागतो. मुख्य म्हणजे पाठांतर. ते सुरुवातीला माझं कच्चं होतं, पण नंतर मी काहीतरी कुठल्या करायचो हं. आणि नाटक सादर झाल्यानंतर ते चांगलंच व्हायचं. असं एक त्याच्यात होती. आणि मध्यवर्ती भूमिका खूप चांगल्या केल्या. सांगायच्या गमती म्हणजे कसं, मी कॉलेजला असताना प्रेमा तुझा रंग कसा केलं होतं, हो त्यावेळी मी बाजाची भूमिका केली होती. पण मी नंतर काम केलं प्रेमा तुझा रंग कसा, त्यावेळी बल्लाळची भूमिका हं. केली. म्हणजे हं. एकाच नाटकात मला दोन्ही कॅरेक्टर्सची करायला वा मिळालं. तो अनुभव चांगला होता. माझं सगळ्यात आवडतं नाटक म्हटलात तर भोवरा म्हणून हो वृंदावनचं हो काम जे आहे मधुकर तोडमलचं, मला खूप आवडतं. अर्थात त्याच्यापेक्षाही चांगल्या भूमिका मी तुझा आहे तुझं पश्चिमध्ये काकाजी केला. काकाजी हां प्रेमा तुझा रंग म्हणजे बल्लाळ केला. नंतर प्रेमाच्या गावात आले. प्रेमाच्या गावाजावेमध्ये चिंतामणीचं काम केलं. घेतला शिंगावरमध्ये सदानंद जोशी केला होता. डबल गेम म्हणजे अभिजित रणजित केला होता. त्यावेळी तर माझे इतके हाल व्हायचे. या विंगेतनं जायचं आणि त्या विंगेतनं बाहेर यायचं. हो कपडे लगेच बदलून चेंज होतं. हो कपडे हो हो बदलून थ्रूआउट स्टेजवरती मी असायचो. पण खूप आनंद व्हायचा. कलाकारही खूप तयार केले आम्ही. आमचे सगळे डॉक्टर्स जेवढे आता रंगकर्मी आहेत ते सगळे कलाकार आम्ही तयार केले. वा वा त्याचा आनंद एक वेगळाच आहे. या सगळ्याचा मी थोडा साक्षीदार आहे, ह्याचा मला आनंद आहे. कारण तुमच्या अनेक नाटकांना मी पार्श्वसंगीत किंवा हो, हो, लाईटला हो. असायचो. हो, हो, हो. तर IMAच्या बाबतीत बोलायचं तर अनेक कलाकार तुम्ही आता म्हणालात की तुमच्या बरोबर घडले किंवा तुम्ही घडवले, अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. तर ते कलाकार आज खूप रंगमंचावर चांगली चांगली नाटकं करतायत. तर तुम्ही जेव्हा दिग्दर्शन करता तेव्हा एखादा कलाकार रॉ आहे किंवा एखादा तयार कलाकार आहे, तुम्ही काय पद्धतीनं त्यांच्याशी एकूण ट्रीट करायचा? माझ्या दिग्दर्शनाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. हां म्हणजे इतर दिग्दर्शनाच्या पेक्षा. हां मी करेल तसंच त्यांनी करायला पाहिजे असं कंपल्शन माझं अजिबात नव्हतं. लिबर्टी देत आहे कलाकाराला. बाहेर काय यायला पाहिजे, डिक्शन, डिलिव्हरी आणि तुमचं लँग्वेज, बॉडी हो लँग्वेज, यातून बाहेर काय पडायला पाहिजे हे मी त्यांना सांगायचो. हां मी करतोय तसेच हातवारे करा हा भाग नाही. टेक्निकल गोष्टी ठीक आहे. उजव्या बाजूची माणसाशी बोलताना उजवा हात करावा, हां ते ठीक आहे. हां क्रॉस करू नये. उभा राहताना स्टेजवरती एक पाय ताट ठेवा, पाठीमागचा पाय थोडा
वाक व्हावा, की ज्याच्यामुळे तुम्ही इजमध्ये ग्राउंडला उभे राहता. बरोबर. या सगळ्या टेक्निकल गोष्टी त्यांना सांगितलेल्या असतात. त्याचा विषयच नाही. तो सगळ्यांना एकत्र करूनच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. पण त्याला काय येतंय हे पहिल्यांदा बघतो बरोबर. आणि त्याला काय येणार नाही याची पहिल्यांदा मी खात्री करून घेतो आणि मग त्याच्यात सुधारणा करत राहतो वा वा आणि मग ते नाटक चांगलं होतं. वा कलाकारांनाही डिप्रेस करून चालत नाही. खरंय. वा. डायरेक्टर म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून पाळतो ते या दोन गोष्टी पाळतो. वा वा अशा वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केल्यात आणि आता तुझ्यापाशीचा उल्लेख झाला. मला आठवते की आपण जवळपास त्याचे एका वर्षात 12 प्रयोग प्रयोग केले. तर बेळगावला काकाजीची भूमिका तुम्ही जी केलेली होती हो. तर एक ती वेगळे चॅलेंज होतं, कारण अनेक दिग्गज कलाकारांनी ती भूमिका केलेली आहे. खूप ती करताना काय विचार होता मनात? एन्जॉयबल होती ती. हां, नाही पण एक असतं ना की ह्या कलाकारांनी केलंय, आता आपण करतो, एक त्याचं प्रेशर असतं मनावर. कसं इमिटेशन मला कधीच आवडत नाही. म्हणजे कोणी काय केलंय ते मी करावं. मी मगाशी सांगितलं जसं मी माझ्या कलाकारांना मुभा देतो तशीच मी स्वतःलाही मुभा घेतो, हां. की कुणी काय केलंय तसं मी करावं असं माझं म्हणणं नाहीये. उलट त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने. आउटपुट काय देता येईल हां. हे बघणं मी स्वतः पण तेच बघत असतो. बरोबर. त्यामुळे मला असं बोजा कधी कुठला वाटायचं नाही. आय एन्जॉयड दॅट. वा. रगेल रंगेल काकाजी अरे खूप आनंद झाला. एन्जॉयड दॅट. नक्कीच. आणि सगळ्याच भूमिका वृंदावन सुद्धा मी फार हो, चांगलं, हो. मला खूप आनंद होतो. अपूर्णांकामधले आठवले वकील सगळे असे सगळ्याच भूमिका सगळ्या चांगल्या होत्या. डबल गेम मध्ये खूपच चांगली होती. म्हणजे मेमरीजच आहेत त्या आणि मी ते सगळं माझे सगळं रेकॉर्ड माझ्याकडे प्रिझर्व्ड आहे आणि ते बघताना आनंद होतो. नक्कीच. कवी मन कधी जागृत झालं हा प्रश्न आहे पुढचा, कारण आपल्या अनेक कविता हो, प्रकाशित झालेल्या आहेत आणि कविता संग्रह 2 प्रकाशित झाले. हां. एक प्रातिनिधिक फुंकर म्हणून झाला, बरं. नंतर स्पर्श म्हणून एक माझा स्वतःचा झाला आणि आता स्पंदन म्हणून एक मागच्या 10 तारखेला बर त्यात कथा आणि कविता दोन्ही पण आहेत. बरं. तो एक संग्रह प्रकाशित झाला. तर कविता करताना माझ्या प्रॅक्टिसमधनं रोज 50-60 पेशंट बघत असताना सुद्धा एखादी ओळ कुठंतरी ती लिहिली जायची प्रिस्क्रिप्शन पॅडवरती बर 2 पेशंटच्या मध्ये आणि मग ती ठेवली जायची बाजूला ओळ ती. पण त्यानंतर त्याच्यावरती मी एकटा असताना बसलो की असे मणी जसे माळ्यातनं घरंगळत येतील तसे पेनमधनं शब्द घरंगळत यायचे बर आणि ते पुढचं वाक्य पूर्ण काव्य व्हायचं, पूर्ण व्हायचं. पुढची लाईन पूर्ण व्हायची, कडवं पूर्ण व्हायचं, ध्रुपद पूर्ण व्हायचं आणि बरं. शेवटी अशी 4-4 कडवी एका वेळी ती सलग होऊन जायची. म्हणजे त्याला काही त्याचं हे नव्हतं. म्हणजे असं नाही की तुम्ही कसं काय कविता लिहिता, बसता काय शांत, काही नाही. रोजच्या कामामध्येच एखादी लाईन सापडते आणि मग त्याचं पुढं कविता होते. बर कविता करताना असं काही डोक्यात असतं की ह्या विषयावर कविता करूया किंवा उत्स्फूर्त करूया, अशा पद्धतीचं तुम्ही काय पद्धतीच्या कविता केल्यात? प्रासंगिक असेल किंवा एखाद्या कसं आहे की हां. माझा प्रेमविवाह आहे. हं. मग प्रेमगीतं किंवा प्रेमकविता, प्रेमकाव्य जास्त झाली माझ्याकडे. बर पण प्रासंगिकही झाली, हां. लावण्याही झाल्या, हं. बालगीतही झाली, बर चित्रपटातली गाणी झाली, डिवेट्स पण झाली. म्हणजे सगळंच होत गेलं, काही राहिलं नाही असं नाही. अभंग झाले, बर सगळं झालेलं आहे. काव्य प्रकार कुठला शिल्लक नाही आहे. फक्त एकच आहे की मी थोडासा स्वच्छंदी असल्या कारणाने मी मुक्तछंदामध्येच बऱ्याच गोष्टी लिहिल्या. बर त्या संगीतकारांनी त्याला गेयता कशी द्यायची तसं त्यांनी बघावं, हा माझा विषय नव्हता. बर त्यामुळं मला जे पाहिजे ते मला ते यायचं सगळं. आता ॲक्च्युली सुरेश वाडकरने ज्यावेळी माझं गाणं गायलं हं. त्यावेळी ते मधूनच प्रत्येक खेपेला एक कडवं झालं की ते मला विचारायचे. हं. मी शेजारी बसलेलो होतो. हां. तुम्हाला पाहिजे ते आलंय ना, हां. का परत घेऊ? मलाच कळायचं नाही की मी एवढा मोठा माणूस आहे का, किंवा सुरेश वाडकरनी मला विचारावं की मी गायलंय ते तुम्हाला शब्द बरोबर आलेत का तुमचे, का आणखीन काही वेगळे हो. हां, हां. मी प्रत्येक खेपेला नाही हो मला पाहिजे ते आलंय एवढंच म्हणायचो. म्हणजे मला असं विचारायचं की तुमच्या मनात जे भाव कविता लिहिताना होते ते प्रत्यक्ष गायकाच्या स्वरातनं आलेत का नाही हे त्यांना विचारायचं आहे आणि ते ते येत होते. येत होते. वा कधी न भेटलेली माणसं, हो. पण ट्युनिंग त्याला येणं किंवा ते वाचल्यानंतर. ह्याच्यापेक्षा मला दुसरा प्रश्न मोठा असा, कविता कृष्णमूर्तींनी माझी काही गाणी गायली बर तर तिला मराठी लिहिलेलं काहीच कळायचं नाही ना. हं. म्हणजे लिहिलेलं पण वाचायला पण यायचं हो, नाही ना, हो. भाषा कळत नव्हती. शब्द पण वाचता हां. यायचे हो, नाहीयेत. हो. मग अर्थ कळायचा भाग वेगळाच आहे. फार मोठा प्रश्न पण आहे. सुदैवाने मला असं झालं की एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर, एवढ्या मोठ्या गायिकेबरोबर हं. एका एंटी चेंबरमध्ये बसून फक्त दोघंच आम्ही त्या कवितेचा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ तिला समजावून सांगायचा आणि तिनं तिच्या भाषेत ते लिहून घ्यायचं हं. काव्य हं. आणि मग ते गायचं अर्थासकट अर्थसकट. हे महत्वाचं आहे. मनात मोहोळ वगैरे गाणी गायलेली तिने, फार सुंदर गाणी गायली. वा वा. पण मला हा एक वेगळा आनंद, एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर
ते गाणं तिला समजावून सांगायचं आणि मग ते तिनं गायचं. अशी 4-5 गाणी तिनं माझी गायली. आता सुदेश भोसलेंनी सुद्धा माझं गाणं गायलं. बर त्यावेळी त्यांनी पण असंच वाडकरांच्यासारखं आलाय का बरोबर हां. असं विचारायचं. मला गंमत वाटायची म्हणजे. पण गाणी इतकी चांगली झाली ती. बर माझा नंतर सीडीचा अल्बम एक तयार झाला, बर स्पर्श म्हणूनच. बर त्यात 8-10 गाणी सुरेश वाडकरनी गायलंय. माझी गाणी सगळ्यांनीच गायलीत. बर म्हणजे अवधूत गुप्ते, बांदोडकर, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, कविता कृष्णमूर्ती, वैशाली सामंत, देवकी पंडित. चित्रपटालाही गाणी दिलीत. पाठवणी चित्रपटाला सगळी गाणी माझी होती. त्याविषयी आपण बोलूया. पण आता कवितेचा उल्लेख झाला आहे तर या कार्यक्रमादरम्यान एखादी कविता पण आपण सादर करावीत, तेवढा श्रोत्यांना आनंद मिळेल. बरोबर आहे. हां. कवितेचा विषय निघाला की मी फार भारावून जातो, कारण आमच्याकडे आलेली माणसं गप्पा मारायला बसली तर सूर्योदय बघूनच सगळे उठतात. तेवढा वेळ आज आपल्याकडे नाही आहे. बरोबर. त्यातली एक चांगली कविता म्हणजे माझी आई. बर आईचं माझ्यावरती खूप प्रेम होतं. आईचे संस्कार होते, लहानपणीपासूनचे संस्कार होते. आता कसं आहे की चोरी कधी करू नये, खोटं कधी बोलू नये, कोणासंगे भांडू नये, हे जगभर म्हणजे रोज त्याची एक टाळच लावलेला असतो हो, तो हो. कायमचा. ते तरी आहेच, म्हणजे तो विषयच नाही आहे. ते संस्कार तर आहेतच पहिल्यापासून बालपणीचे झालेले. पण आई माझी आणि आईचं माझ्यावरचे असलेलं प्रेम आणि या सगळ्या गोष्टी ती मला असं माझी आई म्हणून मी कविता. माझी आई. हं. माझी आई स्वप्नात आली. माझी आई स्वप्नात आली, जशी होती तशी, नऊवारीतली, शांत, संयमी, हसऱ्या चेहऱ्याची, पण रागावली तर रणरागिणीसारखी. नऊवारी साडी ती किती छान नेसायची. नऊवारी साडी ती किती छान नेसायची, पण दिवसभर पदर खोचून सतत कामात असायची. तिनं जन्म दिला मला आणि ती आई झाली. आई पण सांभाळण्यास तिचा सारा जन्म गेला. तिचा पदर किती मोठा, मोठा माणूस दडण्या एवढा. पदराआड मी दडलो, पदराआड मी वाढलो. साऱ्या साऱ्या चुका पदरात घेत, योग्य वेळी शिक्षा देत, मायेचा झरा कायम ठेवत, सतत गेली ती मला घडवत. जवळ तर ती असायचीच, पण आणखीन जवळ घ्यायची. आयुष्याचं सारं सार सांगत घरचा गाडा ओढत असायची. आयुष्याचं सारं सार सांगत घरचा गाडा ओढत असायची. श्रीमंतीला भाळू नको, गरिबीला विसरू नको. आला गेला पै पाहुणा, त्यांना दूर लोटू नको. शेवटच्या क्षणी नजरेने ती बोलत होती, उतू नको, मातू नको. घेतला वसा टाकू नको, ताईचं माहेर विसरू नको. माझी आई गेली तेव्हा मी तिचं मन ओळखून तिचा हात हातात घेतला होता. वचन तिला दिलं होतं. माझी आई गेली तेव्हा सारं सार लक्षात आलं, सारं सार लक्षात आलं. जाता जाता तिनं मला खूप मोठं केलं होतं. जाता जाता तिनं मला खूप मोठं केलं होतं. वा. आई प्रति ज्या तुमच्या भावना आहेत त्या अगदी तंतोतंत तुम्ही कागदावर उतरवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात सांगलीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी आणि 50 वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर विलास कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज वेळेअभावी इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या. नमस्कार.